सर्वांना नमस्कार. स्वागत आहे आपलं तुझी माझी जोडी या यूट्यूब चॅनलवर. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा, जेणेकरून सगळ्या नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचतील. गोंधन भाग 67. आता त्या गाडीतून खूप मुली उतरल्या, मॉडर्न ड्रेसमधल्या, आणि लिलीसुद्धा त्यांच्यासोबत उतरली. पण लिलीचं रूप मात्र त्या मुलींसारखं नव्हतं. ती पूर्ण चेंज झाली होती. आज तिनं फ्लॅट चप्पल घातली होती, अंग भरून सलवार कुर्ता घालून एका साईडने ओढणी घेतली होती, केसांचा मधोमध भांग पाडला होता आणि 2 भुवयांच्यामध्ये एक छोटी टिकली लावली होती आणि ओठांना खूप हलकी लिपस्टिक लावली होती. एका हातात बांगडी आणि दुसऱ्या हातात साधंसं घड्याळ घातलं होतं. आणि या सिंपल सोबर लुकमध्ये लिली खूप अप्रतिम दिसत होती. आता तिच्यासोबत तिच्या मॉडर्न ड्रेसमधल्या मैत्रिणीसुद्धा चालत होत्या. उंच टाचेचे सँडल घालून वाकड्या तिकड्या चालत होत्या. रोज लिलीसुद्धा अशीच असायची आणि विश्वासला तिच्याकडे बघू वाटत नव्हतं. पण आज मात्र या सगळ्यांपेक्षा लिली उठून दिसत होती आणि हळूहळू तिच्यामधला हा बदल विश्वासच्या मनात घर करायला लागला असं वाटत होतं. कारण विश्वास आता तिच्याकडे नजर न पडता टक लावून बघत होता. त्या दिवशी विश्वासनं लिलीची मैत्री नाकारली होती आणि काहीही करून लिलीला मात्र विश्वास हवाच होता. त्याची मैत्री हवी होती आणि तिच्या लक्षात आलं होतं की विश्वासला तिचे असे मॉडर्न कपडे घालणं पसंत नाही आणि म्हणून तिनं स्वतःला टोटली चेंज करायचं ठरवलं होतं, फक्त विश्वाससाठी. म्हणून तिनं भरपूर शॉपिंग केली होती आणि आजच्या दिवशी सलवार कुर्ता, वन साईड ओढणी घेऊन मधोमध केसांचा भांग पाडून 2 भुवयांच्यामध्ये छोटीशी टिकली लावली, ओठांना शोभेल अशी लिपस्टिक लावून ती हॉटेलमध्ये आली. आणि आता कोणालाच ओळखू आलं नाही की ती लिली होती. कारण दरवेळची लिली उंच टाचेचे सँडल, मांडीपर्यंत शॉर्ट कपडे, कपाळावर काहीच नाही, लाल भडक ओठ आणि मान कायम गर्वानं ताठ, गर्विष्ठ अशी असायची. आणि खरं तर आत्ताही विश्वासनं तिला ओळखलं नाही आणि विश्वासच्या समोर तिच्या नेहमीच्या टेबलवर जाऊन न बसता वेगळ्या टेबलवर जाऊन बसली. आज तिनं विश्वासनेच तिला सर्व्हिस द्यायची असा हट्टही केला नाही. तिने दुसऱ्या वेटरला हाक मारली आणि सॉफ्ट ड्रिंक मागवली. हे ऐकून विश्वास चकित झाला आणि दुसरा वेटर तिच्याकडे सॉफ्ट ड्रिंक घेऊन जात होता. विश्वासनं त्याला अडवलं आणि विश्वासला स्वतः लिलीकडे तिची ऑर्डर घेऊन जावंसं वाटलं, कारण त्याला खूप प्रश्न पडले होते. तो लिलीकडे गेला, तिच्या टेबलवर तिची ऑर्डर मांडत म्हणाला, मॅडम, आज तुम्ही पूर्ण चेंज करून आलात लुक, काही खास कारण? आणि आता लिलीच्या लक्षात आलं की विश्वासनं तिला नोटीस केलं आहे. तिचं हे लुक चेंज करणं नक्कीच त्याच्यावर परिणाम करत आहे. आणि लिली म्हणाली, विश्वास, मी स्वतःला नशीबवान समजते की निदान आज तरी तुला माझं लुक चेंज करणं पसंत पडलं. आणि हे सगळं मी फक्त तुझ्यासाठी केलं आहे. मला लहानपणापासून असल्या कपड्यांची, अशा चप्पलची सवय नाही. पण असं म्हणून ती गप्प झाली आणि विश्वास म्हणाला, पण काय मॅडम? लिली म्हणाली, पण विश्वास, मी तुझ्यासाठी बदलले. का कोणास ठाऊक. इतक्या वर्षाची सवय तुझ्यासाठी सोडून द्यावी असं वाटलं. आणि तुला पसंत नाही ना मी ड्रिंक केलेली, तर मी ड्रिंकसुद्धा करणार नाही. पण विश्वास, तू माझ्यासोबत मैत्री करशील का? सांग ना, आता तरी मी तुला पसंत आहे का? आणि आता तिला असं बघून आणि तिचं बोलणं ऐकून विश्वासला बरं वाटलं आणि तो थोडा विचार करायला लागला. आणि लिली लगेच त्याचा हात पकडून म्हणाली, विश्वास, फक्त आत्तापुरतं नाही तर तुझ्यासाठी अख्ख्या जन्मभर मी बदलायला तयार आहे. आता तरी फ्रेंडशिप कर. आणि आता विश्वास मोकळेपणानं हसला आणि ही मुलगी आपल्या मैत्रीसाठी किती धडपडते. तिने स्वतःमध्ये इतका बदल करून घेतला हे बघून त्याला आवडला तिच्यातला बदल. आणि विश्वास तिला म्हणाला, मॅडम, तुम्ही या ड्रेसमध्ये छानच दिसता. खरं तर मी लवकर ओळखलंच नाही तुम्हाला. मुलींनी सौंदर्य कायम असंच झाकून ठेवावं, म्हणजे कोणाची नजर जात नाही. आणि लिली हट्ट करून म्हणाली, विश्वास, माझं कौतुक नको करू. तू माझ्याशी फ्रेंडशिप करशील की नाही ते सांग. आणि आज मी फ्रेंडशिप केल्याशिवाय जाणारच नाही, मग कितीही रात्र होऊ दे. आणि विश्वास म्हणाला, मॅडम, मला वाटतं ही जागा माझ्या कामाची आहे आणि इथं आपल्या मैत्रीची सुरुवात व्हायला नको. आपण आपल्या मैत्रीची सुरुवात अशा ठिकाणी करूया जिथून ती थेट हृदयापर्यंत पोहोचेल.
एन्जॉय युअर ड्रिंक असं म्हणून त्यानं तिला तिची ऑर्डर दिली आणि हसून निघून गेला. आणि तिला खूप आनंद झाला. आणि तिच्या मैत्रिणी तिला म्हणाल्या, अगो लिली, कॉंग्रॅच्युलेशन, तू तर सिक्सरच मारला. एक लुक काय चेंज केला आणि विश्वास तुझ्यावर फिदा व्हायला सुरुवातसुद्धा झाली. लिली, तू खरंच मास्टर माइंड आहेस. तसं लिलीनं तोंडावर बोट ठेवलं आणि म्हणाली, गप्प बसा, इथे काहीच बोलू नका, नाहीतर त्याला ऐकायला जाईल. तो माझ्याशी मैत्री करत नव्हता ना, पण माझं नाव सुद्धा लिली आहे. आता बघा कसा तो माझ्या भोवती फिरतोय आणि आता त्याला असाच फिरवणार. मी इतकी मागे लागूनसुद्धा त्यानं माझ्याशी मैत्री करण्याचं टाळलं होतं, पण आता त्याला कळेल की लिली काय चीज आहे. असं म्हणून तिनं तिच्या मैत्रिणीच्या ग्लासमधली दारू स्वतःच्या ग्लासमध्ये ओतून घेतली आणि आपण सॉफ्ट ड्रिंक घेतोय असं विश्वासला भासवत होती. आणि विश्वासला मात्र उगीचच वाटत होतं की लिली चेंज झाली आहे, पण हे सगळं तिचं नाटक होतं आणि हे नाटक करून तिला काय साध्य करायचं होतं आणि विश्वाससोबत ती काय करणार होती हे तर येणारा काळच ठरणार होता. आणि मग विश्वासच्या डोक्यातून लिलीचं ते रूप जात नव्हतं, कारण त्याला अशीच मुलगी हवी होती, सुंदर, स्टायलिश, पण संस्कारी आणि विशेष म्हणजे 2 भुवयांच्यामध्ये टिकली लावणारी. आणि आता लिली त्याच्या अपेक्षांमध्ये परफेक्ट बसत होती. मग एक दिवशी तो स्वतःहून लिलीला म्हणाला, आपण भेटूया का, एखाद्या बागेत भेटूया का. आणि लिलीनं जे उत्तर दिलं ते ऐकणंसुद्धा विश्वाससाठी धक्कादायक होतं. आणि लिली त्याला म्हणाली, विश्वास, आपण माझ्याच घरी भेटूया. आपली मैत्री माझ्याच घरी होईल. आपली मैत्री शुद्ध आहे तर उगाच कशाला बाहेर भेटा आणि मैत्रीला गालबोट लावा. हे ऐकून सुद्धा विश्वासला विश्वास बसत नव्हता तिच्यावर आणि स्वतःच्या कानावर सुद्धा. मग लिलीनं त्याला घरी बोलवून घेतलं. जेवायलाच ये असं म्हणाली. मग विश्वास 2 तास रिक्षा एका ठिकाणी थांबवून थोडा लवकरच तिच्या घरी गेला. आणि तो जेव्हा घरी गेला त्याचवेळी लिली नोकरांवर खूप ओरडत होती. नॉनसेन्स, तुम्हाला अक्कल नाही का, हे पडदे चेंज करा, हे सोफा कवर चेंज करा, सांगितलं होतं ना तुम्हाला, आता तो येईलच इतक्यात. आणि हे काय, जेवणामध्ये स्वीट मेनू आणखीन ठेवा, अशी ती नोकरांना रडत होती. आता विश्वासनं ते ऐकलं. त्याला नाही आवडलं त्या गरीब नोकरांवर तिने असं ओरडलेलं. तो अचानकच म्हणाला, लिली काय झालं. तशी लिली त्याला बघून गप्प झाली. आता तिचा स्वभावच असा होता, अहंकारी आणि गर्विष्ठ. ती कधीच नोकरांशी नीट बोलत नव्हती, पण आता विश्वास तिच्याही पेक्षा ॲटिट्यूडवाला होता आणि तो तिच्या श्रीमंतीसमोर, तिच्या सौंदर्यासमोर मान झुकवत नव्हता. म्हणून ती विश्वाससमोर चांगलं बनण्याचं नाटक करत होती. आणि लगेच तिचं रूप बदलत नोकरांना म्हणाली, अरे काका, तुम्हाला किती वेळा सांगितलं हे पडदे चेंज करा. आज माझा मित्र येणार आहे आपल्याकडे जेवायला. आणि विश्वास, तू लवकर आलास, ये ना, असं म्हणून तिनं त्याला आत घेतलं. त्याला तिच्या बेडरूममध्ये घेऊन गेली आणि नोकराकडे पाठीमागं रागात बघितलं आणि सगळं लवकर करा असा दम दिला नजरेनं. आणि आता नोकरसुद्धा समजून गेले होते की हे लिलीचं नाटकच आहे. इथून विश्वास निघून गेल्यानंतर पुन्हा ती नोकरांना अशीच बोलणार होती, जशी नेहमीच अपमान करून बोलते तशी. आणि खरं तर हा लिलीचा स्वभावच होता, तो कधीच जाणार नव्हता. मग लिलीनं विश्वासला अख्खा बंगला फिरून दाखवला आणि ह्या अख्ख्या बंगल्याची एकुलती एक वारसदार आणि अख्ख्या इस्टेटची एकुलती एक वारसदार फक्त मी आहे. आणि माझ्यासोबत जो माझा नवरा होईल त्याची ही सगळी इस्टेट होणार आहे. आणि विश्वास हसून म्हणाला, बाप रे लिली, इतकी श्रीमंती आम्ही कधीच स्वप्नातसुद्धा बघितली नाही. प्रत्यक्षात तर मिळणं खूप अवघड आहे. आणि लिली म्हणाली, असं काही नाही विश्वास, माझा तुझ्यावर खूप विश्वास आहे, तुझ्या टॅलेंटवर विश्वास आहे. एक दिवस तू नक्की खूप मोठा माणूस होणार आहेस. आणि बघ, असेच मोठे मोठे बंगले तुझ्याकडे पण असतील. तू प्रामाणिक आहेस, स्वाभिमानी आहेस. आणि तिनं त्याच्यावरचा दाखवलेला विश्वास बघून त्यालाही बरं वाटलं. आणि तो म्हणाला, लिली, माझी आईसुद्धा असंच म्हणते, थँक्यू सो मच. आणि खरं तर तू बदललीस म्हणून मी तुझ्याशी फ्रेंडशिप करायला लागलो आहे, नाहीतर मला अशा मॉडर्न मुली नाही आवडत. लिली गालाला हात लावून त्याच्याकडे बघत डोळ्यात डोळे घालून म्हणाली, मला मग कशा मुली आवडतात रे विश्वास तुला? तू सांग ना, तुला हवा तसा चेंज मी स्वतःमध्ये करून घ्यायला तयार आहे. विश्वासनं तिच्याकडे बघितलं आणि म्हणाला, मला माझ्या आईच्या विचारांच्या मुली आवडतात. आणि माझी बायकोसुद्धा माझ्या आईच्या विचारांसारखीच असेल तर किती छान होईल. घरात जेव्हा सासू सुना एका विचाराच्या असतात तेव्हा घराचं नंदनवन होतं. माझी बहीण अजून बिन लग्नाची आहे. तिच्या लग्नासाठी मला खटपट करायची आहे. माझ्या आईला खूप काळजी लागते तिची.
माझे वडील अडाणी अशिक्षित भोळे आहेत आणि त्या सगळ्यांचा मान ठेवणारी मुलगी मला आवडते असा विश्वास त्याच्या अपेक्षा सांगायला लागला. आणि लिलीनं मनातच तोंड वाकडं केलं आणि म्हणाली, अरे बापरे, याची फॅमिली अशी आहे का? याच्या फॅमिलीत सगळेच वेडे आहेत का? आणि याच्यावर किती जबाबदारी आहेत? असा रिक्षा चालवत राहिला तर आयुष्यभर याच्या बहिणीचं लग्न होणार नाही. आणि लिली हाच खरा गोल्डन चान्स आहे त्याला ऑफर देण्याचा, तरच तो तुझ्या उपकाराच्या ओझ्याखाली दबेल आणि आयुष्यभर त्याची मान वर होणार नाही आणि त्याचा स्वाभिमान चिरडला जाईल. आणि मग लिली त्याला हसून म्हणाली, विश्वास, मला कळतंय तुझ्या जबाबदाऱ्या किती आहेत, पण अरे तू असं वेटरचं काम करशील, रिक्षा चालवशील तर तुझ्या बहिणीचं लग्न होणं मुश्किल आहे. त्यापेक्षा मी काय म्हणते, मी माझ्या डॅडींना बोलते, ते तुला आपल्या कंपनीत नोकरी देतील, ते सुद्धा मोठ्या पोस्टची. मग पगारही वाढेल तुझा आणि तू तुझ्या सगळ्या जबाबदाऱ्या आरामात निभावू शकशील. विश्वास म्हणाला, नको, माझा स्वाभिमान मला हे करायला भाग पाडत नाही. माझ्या बहिणीचं लग्न झालं तरी माझ्या आईवडिलांची जबाबदारी आहे माझ्यावर. मला आमच्या घरी गावाला मोठं घर बांधायचं आहे, जेणेकरून आई वडील तिथं सन्मानानं राहतील. माझ्या चुलत्यांच्या शेजारी राहून माझ्या आईला सतत अपमान सहन करावा लागतो. माझ्या मोठ्या चुलत्या तिच्याशी कपटीपणानं वागतात आणि त्यांचं अंगण माझ्या आईला रोज झाडावं लागतं, कारण एकच अंगण आहे सगळ्यांमध्ये आणि माझी आई छोटी आहे, त्यामुळे तिच्यावर सगळ्यांचा दबाव आहे. म्हणून मला माझ्या आईला स्वतंत्र घर बांधून द्यायचं आहे. आणि आता हे ऐकलं आणि आणखीनच तिनं तोंड वाकडं केलं आणि म्हणाली, काय, याची आई नोकर आहे का? असं इतरांचं अंगण झाडते? ओ माय गॉड. लिली, तू पुन्हा एकदा विचार कर. विश्वास, त्याचे विचार, त्याची फॅमिली तुझ्या सँडल शेजारीसुद्धा उभा राहण्याच्या लायकीचे नाहीत. तू कशाला उगीचच या विश्वासभोवती तुझा टाईम वेस्ट करते, असं तिचं एक मन म्हणालं. आणि लगेच तिचं दुसरं मन म्हणालं, नाही, विश्वासनं माझी मैत्रीण नाकारून माझा अपमान केला होता सगळ्यांसमोर आणि माझ्या मैत्रिणींसोबत लावलेलं चॅलेंज आहे मी की विश्वासला माझ्या प्रेमात पाडणार म्हणजे पाडणार आणि त्याचाही स्वाभिमान ठेचणार. त्यामुळे इतकं सगळं तर सहन करावंच लागेल. मग आता नोकर आला आणि म्हणाला, मॅडम, जेवण तयार आहे. लिली फार अदबीनं त्या नोकराला म्हणाली, काका, तुम्ही जेवलात का? आणि हे ऐकून तो नोकर आणि विश्वास दोघेही चकित झाले आणि नोकर गेला. आणि विश्वासला मात्र वाटलं की लिली कितीही चांगली आहे, ती नोकरांची सुद्धा काळजी घेते. आणि लिली नाटक करत म्हणाली, कसं असतं ना विश्वास, लोक घरी बसले म्हणून काय झालं, तेही माणूस आहेत, ते आपल्याकडे काम करतात, याचा अर्थ आपण त्यांना माणसासारखं सन्मानानं वागवलं पाहिजे, नाही करे? आणि मला सुद्धा तुझ्यातला स्वाभिमान खूप आवडला विश्वास. तू कायम असं ताठ मानेनं राहावंस असं मला वाटतं. आता विश्वास लिलीच्या बोलण्यात फसत चालला होता. मग तिनं पुन्हा एकदा मित्र म्हणून तिच्या डॅडीसोबत विश्वासची ओळख करून दिली आणि तिच्यातला हा बदल तिच्या डॅडीला सुद्धा आवडला. आणि हे सगळं केवळ विश्वासमुळे झालं म्हणून डॅडीला विश्वास आणखीनच आवडायला लागला. आणि विश्वास निघून गेला. लिलीनं नोकरावर जाळ काढायला सुरुवात केली. तिनं त्या गरीब म्हाताऱ्या नोकरावर हात उचलला आणि त्याच्या कानाखाली दिली आणि तो बिचारा नोकर रडत रडत जेवणाच्या प्लेट उचलायला लागला. आणि लिली तिच्या डॅडीला म्हणाली, डॅडी, मला विश्वास आवडायला लागलेला आहे आणि मला वाटते की तुम्ही त्याला आपल्या कंपनीत काहीही करून नोकरी द्या, म्हणजे तो माझ्यापासून दूर जाणार नाही. आणि माझ्यातला हा सगळा बदल त्याच्यामुळे झाला आहे डॅडी. आणि आता तिच्या डॅडीला सुद्धा बरं वाटलं आणि त्यांनी सुद्धा विश्वासला कंपनीत नोकरी ऑफर करायचं ठरवलं. पण ते म्हणाले, अगं पण विश्वास स्वाभिमानी आहे, तो अशी फुकटची मिळणारी नोकरी घेईल का? लिली म्हणाली, ते माझ्यावर सोडा, त्याला सगळ्या बाजूंनी कसा ट्रॅप करायचा आणि एकच मार्ग फक्त त्याला कसा शिल्लक ठेवायचा जो आपल्यापर्यंत येतो, हे माझ्यावर लागलं. असं म्हणून लिली तिचं प्लॅनिंग करायला लागली. आता विश्वास खुश होता लिलीसोबत मैत्री झाली म्हणून. मग एकदा पद्मा आणि वैशालीला शहर फिरवावं म्हणून तो घरी घेऊन आला आणि पद्मा सतत म्हणायची, विश्वास, अरे कुठल्या कंपनीत काम करतो ते सांग तरी, 4 दिवस झालं तू आणलंस आणि घरातच ठेवलंस मला. आता विश्वाससुद्धा काय करायचा, आईला कळू नये, वैशालीला कळू नये म्हणून चांगले कपडे घालायचा, टाय घालायचा, टिफिन घेऊन मी कंपनीत निघालो आहे असं दाखवायचा, दिवसभर रिक्षा चालवायचा आणि कंपनीमध्ये नाईट शिफ्ट करतो असं म्हणायचं आणि हॉटेलमध्ये काम करायचा.
आणि रात्री घरी यायचा, जेणेकरून आपल्या आईला कळू नये की आपण इतकं हलकं काम करतो. मग एक दिवशी विश्वासनं तिला दुसरीच कंपनी दाखवली, उंच बिल्डिंग असलेली, आणि म्हणाला, आई मी इथे काम करतो. आणि पद्माला बरं वाटलं. ती म्हणाली, मग आतून दाखव ना, तू कुठल्या खुर्चीत बसतो, ती खुर्ची दाखव ना. आणि आता विश्वास काळजीत पडला. ज्या कंपनीचा आपल्याला गंधही नाही तिथं कोण जाऊ देईल, असं त्याला वाटलं. आणि त्या सिक्युरिटीने गेटवरच्या विश्वासला दम देऊन हाकलून द्यायला सुरुवात केली. आणि विश्वास घाबरला. आता आईला आणि वैशालीला सगळं खरं खरं कळेल आणि आपण कुठल्याही कंपनीत काम करत नाही हे त्यांना कळल्यावर मी खोटं बोललो म्हणून किती दुःख वाटेल, असं त्याला वाटलं. पण आता त्याच वेळी तिथं लिली आली तिच्या डॅडीला भेटायला. आणि त्या सिक्युरिटीने विश्वासला अपमान केलेला लिलीनं बघितला. आणि ती त्या सिक्युरिटीला खूप ओरडली आणि म्हणाली, तुझी हिंमत कशी झाली त्याला ओरडायची? तुम्ही त्याला ओळखत नाही का? तो इथला मॅनेजर आहे. नवीन असला म्हणून काय झालं? तुम्ही त्याला सॅल्यूट करायचा. चला सॅल्यूट करा. असं म्हणून लिलीनं विश्वासला सॅल्यूट करायला लावला त्या वॉचमॅनला. आणि विश्वासला आता खूप म्हणजे खूप बरं वाटत होतं. त्याचं पितळ उघडं होता होता राहिलं होतं आई आणि वैशालीसमोर. आणि त्यानं लिलीचे खूप खूप आभार मानले. आता लिलीला वैशाली आणि पद्माला तसल्या अवतारात बघून खूप किळस येत होती. आणि यांच्यापेक्षा आपले नोकर चांगले राहतात असं तिला वाटलं. पण तरीसुद्धा विश्वासचं मन जिंकून घेण्यासाठी ती म्हणाली, विश्वास अरे चल ना, आपली कंपनी दाखव त्यांना, तुझी खुर्ची दाखव, त्यांना किती अभिमान वाटेल. आणि बरं का काकू, विश्वास खूप हुशार आहे बरं का, असं म्हणून ती विश्वासचं कौतुक करत होती. आणि आता अख्खी कंपनी फिरवून दाखवली. आधीचे जे मॅनेजर होते त्यांना खुर्चीतून उठवून ही विश्वासची खुर्ची आहे असं म्हणून लिलीनं सांगितलं. आणि पद्माचं समाधान झालं. दोघीसुद्धा हसूनच गावी निघून गेल्या. आणि आपला विश्वास किती मोठ्या कंपनीत काम करतो हे पद्मा आता अभिमानानं सगळ्यांना सांगत होती गावी गेल्यावर. ते ऐकून विश्वासच्या चुलत्यांना अजिबात बघवत नव्हतं. आणि आता विश्वास मात्र लिलीचे किती आभार मानू आणि किती नाही असं वाटून तिचा हातच हातात घेऊन तिला थँक्यू म्हणाला. आज तू नसती तर माझी आई आयुष्यभर या दुःखात राहिली असती की मी तिला फसवतो आणि मी कुठल्याही कंपनीत काम करत नाही. हे कळलं असतं तर तिला फार वाईट वाटलं असतं. तुझी खूप मोठी हेल्प झाली. मग तू सुद्धा मी मागेल ते देशील का, असं लिली म्हणाली. आणि विश्वास म्हणाला, हो तू काहीही माग, मी तुला काहीही द्यायला तयार आहे. आणि लिली म्हणाली, चालेल, मला फक्त आता सध्या वचन दे की मी जे मागील ते तू मला देशील. असं म्हणून तिनं हात पुढे केला. आणि विश्वासनं सुद्धा तिच्या हातात हात देऊन तिला वचन दिलं. आणि म्हणाला, जे तुला हवं असेल माझ्याकडून ते मी तुला देईन. आणि लिली तिच्या हातावर असलेल्या विश्वासच्या हाताकडे बघून गालात हसली. मग आता काय असेल लिलीचा पुढचा प्लॅन हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. थँक्यू सो मच.